अक्षय शिंपी महाराष्ट्राला सध्या सुपरिचित असलेलं नाव. उत्तम अभिनेता, उत्तम कवी. दास्तानगोई हा एक नवा सादरीकरणाचा बाज घेऊन तो आत्ता सर्वत्र करतोय कार्यक्रम, उर्दू आणि मराठी जोडत. आता बघा, मी कवितेसारखीच इंट्रोडक्शन आज बुकब्रोला करायला लागलो, कारण आजच्या भागात आपल्याला खूप चांगलं काहीतरी काव्यात्म ऐकायचं आहे. अक्षय आज माझ्या घरी आला इथे पुण्यामध्ये, आणि तो खरं खूप बिझी आहे. काल इथे पुण्यात संध्याकाळी त्याचा कार्यक्रम होता, दास्ताने रामजीचा होता, आणि त्यांना ट्रॅफिकमध्ये यायला 6-7 तास लागले, तो मला सांगत होता. ती सगळी धावपळ करून त्यांनी कार्यक्रम केला आहे. आज सकाळी आम्ही इथे लवकर शूट करतो आहे. माझा मित्र आहे सौरभ खोत, तो मागून आमचं शूटिंग करायला आम्हाला मदत करतो आहे. आणि अशा सगळ्या ह्याच्यात मला फार आत्ता मस्त वाटतं आहे, कारण एक सुंदर कवितांचा, वेगवेगळ्या भाषांचा, विचारधारांचा जिथे प्रवाह वाहणार आहे. बघूया आज बुकब्रोचा हा नवा एपिसोड नव्या दमाच्या ताकदीच्या कलाकारासह. अक्षय, दास्तानगोई हा शब्द मी जेव्हा पहिल्यांदा तुझ्या फेसबुकवर का इन्स्टावर जेव्हा कधी वाचला होता, तेव्हा असं मला वाटलं की हा कोणीतरी रशियन लेखक असणार. कारण असं त्यांचे ते म्हणजे जसे असतात ना, म्हणजे दोस्तोवस्की वगैरे, तर तरी तो स्की नव्हता, पण तरी मी असं काहीतरी घाईघाईत वाचलं आणि मी म्हणलं हा रशियन लेखक असणार. बरं, माझं आणि उर्दू भाषेचं काही खरं शत्रुत्व नाही आहे, पण कसं असतं की एखाद्या मुलीला नाही आपण आवडत, तसं उर्दूला मी नाही आवडत, असं आपण खरं म्हणू शकतो. की मला खूप पूर्वीपासून अनेक माझ्या कवी मित्रांनी प्रयत्न केले मी त्याच्या जवळ जाण्यासाठीचे, पण ते सबशेल फेल गेले असं मला नेहमी वाटतं. पण मजा वेगळी. मला असं तुला विचारायचं आहे की तू दास्तानगोईच्या निमित्ताने मराठी मातीमध्ये एक अगदी वेगळा संस्कार खरं आणला आहेस, आणि संस्कार हाच त्याला शब्द योग्य आहे, नुसता प्रयोग किंवा असं मी म्हणणार नाही. तर त्याविषयी आमच्या बुकब्रोच्या जरूर सांग ना. जरूर. दास्तानगोई हा शब्द आपण नीट पाहिला तर या शब्दामध्ये 2 शब्द लपलेले आहेत. एक तर आहे दास्ता. तर दास्ता याचा अर्थ कथा, कहाण्या, गोष्टी, अफसाने, सुनाल्या. साध्या मराठीत सांगायचं झालं तर स्टोरी. आणि गोई, गोई याचा अर्थ होतो सांगणे, बयान करणे, मांडणे, गाणे. साध्या मराठीत टू टेल किंवा टू परफॉर्म. आणि हे 2 शब्द आपण जोडले तर दास्तानगोई हा एक शब्द आपल्याला मिळतो, ज्याचा अर्थ आहे स्टोरी टेलिंग, कथा कथन, कथा मांडणे. हा प्रकार आपल्या भारतात आला तो 16व्या शतकात आला, पर्शियामधून, म्हणजे आत्ताच्या इराणमधून. आणि खरं तर हा आपल्याच भारतीय मातीतला प्रकार आहे. बृहत कथा सागर तुम्हाला माहिती असेल तर त्याची रचनाच अशी आहे की दास्तानगोई याचा अर्थ लांब लचक गोष्टी ज्या संपत नाहीत. म्हणजे फारच गमतीनं म्हणायचं झालं की ते दास्तानगोई हा त्या काळच्या सिरियल्स होत्या. त्या सिरियल्स पण चांगल्या होत्या आणि त्या चालत राहायच्या. आणि त्याची रचना फारच वेगळी होती आणि ती बहुस्तरीय होती. एक कथा यायची, त्या कथेतनं दुसरी कथा यायची, दुसरीतनं तिसरी यायची, अशी एक साखळी निर्माण होत जायची. आणि शेवटची जी कथा असेल ती पहिल्या कथेला येऊन मिळायची आणि कथांचं आवर्तन पूर्ण व्हायचं. गाणं समेवर येतं तशा कथा त्या समेवर येत जातात. आणि रागविस्तार करताना गायक राग जसा मांडत जातो तसं त्याचं स्वरूप होतं. आणि या कथा जेव्हा आपल्याकडून परक्या देशांमध्ये गेल्या, त्यांनी तिथले रंग, तिथले वेश आपल्या अंगावर चढवले आणि त्या पुन्हा एकदा भारतात आल्या. याही अर्थाने त्या कथांचं आवर्तन पूर्ण झालं. वा, काय बहुत अच्छी बात कही. मग ही इराणला गेली, तर इराणला गेल्या, तुर्कस्तानला त्या गेल्या, त्यांनी तिकडची भाषा. वेश परिधान करतोस तू आणि तुझ्यासोबत जी अभिनेत्री तुझी मैत्रीण आहे ती, तो तर्की मला म्हणजे तो जो जे घुमर सारखे घुमतात सगळे जे पण तो वेगळा प्रकार, तो वेगळा प्रकार. पण दरवेशात जवळ जाणारा तो वेश आहे. आणि तो पर्शियामधून आपल्याकडे आल्यानंतर तो दरबारी कला प्रकार झाला. म्हणजे नवाब, राजे, सम्राट, अकबर यांच्या पुरताच तो मर्यादित केला जायचा. आणि त्यांना त्यांच्याच पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या किंवा ईश्वराच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. आणि दुसरे दास्तानगो हा उल्लेख पहिल्यांदा येतोय. तर दास्तानगोई म्हणजे स्टोरी टेलिंग आणि दास्तानगो म्हणजे स्टोरी टेलर, कथा कथन करणारा. दास्तानगो म्हणजे अक्षय शिंपी. चला, म्हणजे मराठीत तेच जातं. तर दरवेश गोष्टी सांगायचे.
आणि या गोष्टी मौखिक परंपरेतल्या होत्या, त्या कुठेही स्क्रिप्टेड लिहून ठेवलेल्या नव्हत्या. एक गंमत त्यातली अशी सांगितली जाते की जेव्हा दरबारी कलाप्रकार हा अकबराच्या काळामध्ये रुजला, वाढला, बहरला, तेव्हा याच्यामध्ये एक गुरु शिष्य परंपरा, तो उर्दू में कहे तो उस्ताद शागिर्द की परंपरा सुरू होई. तर झालं असं की एक उस्ताद होते आणि ते नवाबाला रोज रात्री गोष्ट ऐकवायला जायचे आणि एके दिवशी त्यांना परक्या गावाला अचानक जावं लागलं आणि ते हादरले, कारण आज रात्री नवाबाला गोष्टी सांगितल्या नाहीत तर अंजाम काय तो ठरलेलाच होता. आणि ते असे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. तर त्यांचा शागिर्द एका कोपऱ्यातून त्यांना बघत होता आणि न राहून त्यांनी त्यांना विचारलं की क्या हुआ. तर तुम्हाला की देखो बेटा ऐसे ऐसे है कि मुझे तो जाना है और आज रात को सिलसिला खत्म हो गया तो मेरा अंजाम क्या होगा तो आप तो जानते हो. तो शागिर्द म्हणाला कि आप बेखौफ होकर जाइए, बस इतना बता दीजिए कि कहानी आपने कहाँ तक लाकर छोड़ दी है. तर ते त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की देखो बेटे की बाराती है, वो दहलीज तक आकर रुके हैं, कल तक यहाँ सुनाई थी मैंने. अच्छा ठीक है, तो आप जाइए, मैं आज से सिलसिला आगे बढ़ाऊंगा. हो नाही करता करता ते उस्ताद निघून जातात. त्या रात्रीपासून 22 रात्री त्यांचा शागिर्द नवाबाला गोष्टी ऐकवतो आणि 22व्या दिवशी जेव्हा उस्ताद परततात तेव्हा ते अत्यंत अस्वस्थ होऊन विचारतात की क्या हुआ बेटे, क्या हुआ. तर तो तितक्याच शांतपणे त्यांना उत्तर देतो, उस्ताद जी बाराती अब तक दहलीज तक की रोके रखा हूं. तर ही अशा पद्धतीचा की लांब लचक गोष्टी असतात आणि नवरस त्याच्यामध्ये त्याचा आविष्कार असतो. अशाच पद्धतीच्या कथा कहाण्या भारतामध्ये रुजल्या. आणि मग आधी त्या इथे दरबारी असल्यामुळे मुघलांच्या काळात उर्दूमध्ये त्या झाल्या. अर्धी फारसीमध्ये होत्या, भारतात आल्यानंतर त्या उर्दूमध्ये आल्या आणि मग इंग्रज आल्यानंतर तो सगळाच गेला, पूर्ण कलाप्रकार तो लुप्त झाला आणि 2005 साली त्याचं पुनरुज्जीवन झालं. आणि मग ते आधुनिक रूपात आलं. त्याच्यामध्ये आता लांबलचक गोष्टी गेल्या, 2 तासांच्या गोष्टी सादर व्हायला लागल्या. फक्त नवाबांच्या किंवा ईश्वराच्याच गोष्टी ऐकवल्या जायला पाहिजेत हा नियम मोडला. आता साध्या माणसांच्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागल्या आणि त्या उर्दू व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये पण पसरल्या. ते आता मराठीत आले आहेत. अक्षय, मला आत्ता हे सगळं तू म्हणजे दास्तान गोईची दास्ता सांगताना असं वाटलं की त्या एक कथेला ना नवा आता फाटा फुटला आहे आणि तो अस्सल मराठी मातीतला आहे आणि तो तू रुजवला आहेस या मातीत. तर हे मला खूप मोठी गोष्ट वाटते. त्याबद्दल आधी मला तुझं अभिनंदन करावं असं वाटतं, कौतुकही करावं असं वाटतं मैत्रीत. याचं कारण असं आहे की एखादा नवा वाङ्मय प्रकार किंवा सादरीकरणाचा एखादा जो नवा आविष्कार असतो तो जितक्या प्रादेशिक भाषांमध्ये जात जाईल भारतात तितकं एक तर भारताची एकात्मता म्हणूनही त्यात नकळत वाढते. हा पहिला भाग. आणि दुसरं ती भाषाही समृद्ध होते. तर तू मराठीत जे सगळे हे कार्यक्रम करतोयस आणि दिबा मोकाशींची कथा घेऊन आता तू करतोयस, मी ऐकलं, मी पाहिला नाही आहे, अतिशय मला वाईट वाटतंय. मी मिस केलेत अक्षयचे कार्यक्रम, नाही पाहिलेला मी, फक्त क्लिप्स त्याच्या पाहिल्या आहेत, फोटो खूप पाहिले आहेत, पण कार्यक्रम मी नाही पाहिलेला. पण माझी खात्री आहे की इतका तो चांगला असणार, कारण त्याला इतका ट्रिमंडस रिस्पॉन्स मला दिसतो. सगळे त्यावर खुश असतात. अनेक गावात तू करतोस. त्या तुझ्या कार्यक्रमांविषयी आम्हाला सांगतोस? अगदी. एका वाक्यात सांगायचं झालं तर मराठी दास्तानगोई हे उर्दू कलाप्रकार आणि मराठी साहित्य याचं फ्युजन आहे. मी उर्दूमध्ये दास्तानगोई करायचो लखनौला असताना. किस्सा चार दरवेश नावाचं एक पुस्तक आहे. मीर अम्मन दहलवी त्याचे लेखक होते. तर त्यातला पहिला किस्सा मी आणि माझा सहकलाकार सादर करायचो. तेव्हापासूनच मनात हे होतं की हे मराठीत आणावं. आणि आम्ही प्रयत्नही करत होतो तसा, पण काहीतरी वेगवेगळ्या कामांमध्ये मी अडकत जायचो आणि ते राहून जायचं. पण पहिल्या लॉकडाऊनचा मुहूर्त साधला गेला आणि मी आणि धनश्री खंडकर यांनी आम्ही काम करायला सुरुवात केली आणि आम्ही दास्तानगोई दास्ताने बडी बाका ही मराठीत उभी केली. आणि त्याचबरोबरीने दास्ताने रामजी हा दिबा मोकाशींच्या आता आमोद सुनास झाले ही जी त्यांची मैलाचा दगड असणारी एक कथा आहे आणि ती त्यांच्या स्वतःच्या लेखन प्रवासातली ही फार एक वेगळी गोष्ट आहे. तर ती दास्तानगोईच्या पद्धतीला योग्य वाटली. त्या टेक्स्टचं टेक्स्चर आम्हाला
योग्य वाटलं. कारण जी कथा घेणार ती त्या फॉर्मला साजेशी पाहिजे. कुठल्याही बी कुठल्याही मातीत रुजत नाही, असं थोडक्यात सांगायचं होतं. बरोबर. म्हणून मग ती तू घेतली. किती कार्यक्रम आता झाले मला वाटतं. दास्ताने बडी बाकाचे जो मी धनश्री खणकर सोबत करतो त्याचे 42 प्रयोग झाले आणि दास्ताने रामजी जो मी नेहा कुलकर्णी बरोबर करतो त्याचे 10 प्रयोग झाले. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. 100 आणि 500 कार्यक्रम करणारे लोक सहसा तुम्हाला बुकब्रोमध्ये नाहीच दिसणार आहेत. कारण मला असं वाटतं की जे वैशिष्ट्यपूर्ण असतं आणि कोविडच्या नंतर मुळात सगळीकडे आधी कार्यक्रमच कमी आत्ता होत आहे. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, माझे मुंबईतले सगळे मित्रमैत्रिणी मला विचारतात की आशुतोष कधी करणार आहे. तर या वर्षातही कमीच झाले. इतके आधी आपले सगळ्यांचे व्हायचे आणि आता ओव्हरऑल कमी आहेत. या पार्श्वभूमीवर एक आउटराईट नवा असा सादरीकरणाचा बाज घेऊन अक्षयनी ऑलमोस्ट 50 तू हाफ सेंचुरी गेलीस. तर आधी तुझं खूप अभिनंदन. हे मस्त गोष्ट आहे. आणि एखादी आम्हाला बुकब्रोच्या आमच्या सगळ्या दर्शकांना झलक दाखवशील? जरूर जरूर. मी आत्ता जसं मगाशी म्हटलं की आपल्याकडची तहजीब जी आहे, आपली संस्कृती किंवा कल्चर जे आपलं आहे ते गंगा जमनी तहजीब आहे. तर लखनौमध्ये मी काम करत असताना तिथे अनेक सूफी संतांच्या काही रचना लोकपरंपरेतल्या मला शिकायला मिळाल्या होत्या. त्यातली एक रचना सादर करतो आणि दास्तानगोईचा काही एक तुकडा सादर करतो. कहे बानो में शीस नवाऊं कहाँ, मुरा सैया तुम्हें का बिसार गयो. कहे बानो में ओ मोरी नाव भवर बीच डाल गयो, और आपण डूबत पार गयो. कहे बानो में शीस नवाऊं कहाँ, मोरा सैया तुम्हें का बिसार गयो. कहे बानो में ओ मैं तो दूधन धार नहा रही, मैं तो पूतन भाग सुहाए रही, मैं तो लाख सिंगार बनाए रही, मोरा साईं सिंगार उजाड़ गयो. कहे बानो में. अब आगाज किस्से का करता हूँ, जरा कान धर सुनो और मुंसफी करो. मुझको फलक ने कर दिया जेरो जबर सुनो, जो पेश आई है शिद्दत मेरे तई उसका बयां करता हूँ तुम सर बसर सुनो. जो पेश आई है शिद्दत मेरे तई उसका बयां करता हूँ तुम सर बसर सुनो. मला अक्षय तू आत्ता म्हणालास ना गंगा जमनी तहजीब, त्यावरनं एकदम आठवलं मी माझ्या 20-40 या सदरात आणि पुस्तकामध्ये जे लोकसत्तात आधी होतं सदराला पुस्तक आहे, तर त्याच्यात एक धीरज नावाचं पात्र आहे. तर त्याचा जो जिवलग मित्र असतो तो मुसलमान असतो आणि ते दिल्लीत असतात आणि तो त्याची बायको आणि हा धीरज असे बोलताना एकदम तो ओघात एक शेर येतो. मला अख्खा शेर वगैरे आठवणार नाही, मी मगाशी सांगितलं उर्दू आणि माझं किती प्रेमाचं नातं आहे, पण त्यात तो पटकन म्हणतो की हमने भी अदा की है वजू गंगा में. वा वा. तर ते जे आहे ना की जे वजू म्हणजे जे हात आणि पाय पवित्र रीतीने मला वाटतं जे कुठल्याही मशिदीत गेल्यानंतर धुवायचं असतं, तर ते हमने भी अदा की है गंगा में हा जो सेन्स आहे, तर मला वाटतं अक्षय प्रिसाइजली त्याविषयी बोलतोय. काय मस्त संवाद रंगलाय. वा वा. एक अजून मला तुझ्या फॅन्स आणि सगळ्या याच्यावरनं तुझे मित्रमैत्रिणी अनेक आहेत, तुझे वाचक अनेक आहेत, तरुण वाचक खूप आहेत. तुझं मी मुद्दाम हातात मोबाईल घेतला आहे कारण माझी मैत्रीण आहे अस्मिता चितळे म्हणून महाराष्ट्र टाइम्समध्ये ती काम करते. तर तीही मला एकदा सांगत होती की
तरुणाईमध्ये अक्षय कसा पॉप्युलर आहे. आणि मग ती पत्रकार असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारायला आवडतात. त्यामुळे तिने मला एक तुला विचारण्यासाठी प्रश्न मेसेज करून ठेवलाय. तर तिने बहुतेक तुझा राहुल गांधी सोबतचा डीपी बघून दिला असेल माहीत नाही, पण तिने असं विचारलंय की लेखकाने किंवा कलाकाराने कोणत्याही विचारधारेचा स्वीकार करावा का, की निष्पक्ष राहून योग्य त्या बाबीचा समाचार घ्यावा. आणि तिने विचारलं म्हणून नाही, मलाही वाटतं की हा खूप चांगला प्रश्न आहे, योग्य आहे. आणि राहुल गांधी वगैरे आपण ते सोडून देऊया. कुठल्याही माणसाला कुठलाही पक्ष आवडू शकतो, कुठलीही विचारसरणी आवडू शकते. मला आपण तिथे जायला नको. मूळ मुद्दा जो आहे तो जास्त खोलात जाणार आहे प्रश्नातला, की एखाद्या कलाकारानं विचारधारेचा करायचा का स्वीकार. कारण आपण जेव्हा जगभर बघतो तेव्हा आपल्याला त्यात अनेक पॅटर्न्स दिसतात. म्हणजे एक मॅकार्थी युग होतं की नुसतं तुम्ही कम्युनिस्ट आहात या शंकेने देखील अमेरिकेत सगळ्यांना अटक व्हायची. आणि एक रशियामधलं चित्र होतं किंवा चीनमधलं आत्ताही चित्र आहे की तुम्ही एक कण जरी कम्युनिझमच्या विरुद्ध बोललं तर पूर्वी सायबेरियात पाठवायचं, किंवा आता कुठे अजून चीनच्या तर कुठल्या प्रांतात पाठवतात हेही आपल्याला माहीत नाही. निदान रशियाचं सायबेरिया नाव तरी माहिती होतं. मजा वेगळी. तुला याविषयी काय सांगायला आवडेल? मला याविषयी सांगायला आवडेल की कलावंतांना आपल्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांविषयी कायम बोलतं राहायला पाहिजे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की या देशाची संस्कृती जी आहे ती गंगा जमनी तहजीब आहे. आणि मी लखनौमध्ये अवध भागात लखनौ येतं आणि या अवध भागात गंगा जमनी तहजीबचे खूप काय म्हणूया स्ट्रॉंग रिफ्लेक्शन्स उमटलेले आहेत, प्रतिबिंब आहेत. मी लखनौमध्ये दास्तानगोई शिकत असताना किंवा करत असताना हे सगळं साहित्य माझ्या वाचनात येत गेलं आणि मला हे माझे जिव्हाळ्याचे मुद्दे वाटायला लागले. त्यामुळे दास्तानगोई आली, त्यामुळे कवितेतूनही ते मुद्दे येतात. त्यामुळे विचारधारेचं नक्कीच नाही, पण आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांविषयी, मुद्द्यांविषयी कलावंतांना, कवींना सतत बोलतं राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी माझ्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांविषयी दास्तानगोईतूनही बोलतो आणि कवितांमधूनही बोलतो. वा, अक्षय हा अतिशय चांगला कवी आहे आणि त्याचा बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे नावाचा एक सुंदर कविता संग्रह 2 वर्षांपूर्वी आला आहे. शब्दमल्हार प्रकाशन, नाशिकचा आमचा मित्रच आहे खरं स्वानंद, त्यांनी हे काढलं असणार. तर बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे हे मुळात आधी शीर्षकच खूप वेगळं आहे, विचारप्रवर्तक आहे अनेक. त्याचं मुखपृष्ठ देखील याचं खूप चांगलं आहे आणि आजच्या याच्या ड्रेसचीही ग्रे छटा सगळी मॅचिंग आहे असंही जाताना सांगायचं तर. पण मजेचा भाग वेगळा, त्यातल्या कविता अतिशय वेगळ्या, बोलक्या, कमी शब्दात खूप आशय मांडणाऱ्या आणि मी मगाशी म्हटलं तसं विचारप्रवर्तक आहेत. त्या तुम्हाला दीज पोएम्स मेक यू थिंक अँड दे डोंट मेक यू थिंक अलाउड, दे मेक यू थिंक इनसाइड यू. हा त्यातला जो भाग आहे तो मला फार विशेष वाटला की तुम्ही स्वतःशी संवाद साधायला उत्सुक होऊ शकता या कविता वाचून. एक छोटीशी कविता आधी अक्षय मला तुझ्या संग्रहातली वाचकांना ऐकवाविषयी वाटते. अगदी छोटी 4 ओळींची कविता आणि कवितेचं हे बलस्थान असतं की ज्याला ब्रेव्हिटी म्हणतात, सेन्स ऑफ ब्रेव्हिटी. कमी शब्दात अल्पाक्षरत्व मराठीत, तर म्हणजे माहिती आहे मला शब्द ब्रेव्हिटीला मराठी. तर अल्पाक्षरत्व जे असतं त्याच्यामध्ये आशयाची मात्र जी संपन्नता असते ती कशी येऊ शकते. तर जंगल नावाची कविता आहे. वसंतातून तूच उद्गारला होतास, वसंतातून तूच उद्गारला होतास, सोबतीनं पार करू हे जंगल. वसंतातून तूच उद्गारला होतास, सोबतीनं पार करू हे जंगल. मी थांबलोय अजूनही त्या वडाखाली, मी थांबलोय अजूनही त्या वडाखाली, जिथे कोकिळेच्या कंठात थरथरतंय पालवीचं पाणी. क्या बात आहे. काय किती अप्रतिम कविता आहे. म्हणजे मला खूप यातल्या कविता आवडल्या, पण मी ना पुन्हा पुन्हा या कवितेपाशी आलो. तर या कवितेवर आता आपण बोलूच नंतर, पण मला या निमित्ताने तू सांग की कविता तुझ्याकडे कधी आणि कशी चालत आली, तू तिला कसं वाढवलंस, या संग्रहापर्यंतचा त्याचा काय प्रवास आहे? याला एक थोडीशी पार्श्वभूमी शोकाची आहे. 2018 पासून मी कविता लिहायला लागलो आणि त्याला कारण झालं दास्तानगोईलाही खरं तर तेच कारण आहे. अंकित चड्ढा हा नावाचा माझा मित्र होता, दास्तांगो होता. 2006 सालापासून तो दास्तानगोई शिकायला लागला. 2018 सालापर्यंत तो भारतभर दास्तानगोई करत होता आणि त्याने वेगवेगळे प्रयोग केले. 2018 साली पुण्याजवळच्या कामशेतमध्ये तलावात बुडून त्याचं निधन झालं आणि हा मला एक बसलेला मोठा धक्का होता. आणि योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, त्यानं मृत्यूपूर्वी ज्या दास्तानगोईचा खेळ केला होता
ती होती प्रार्थना नावाची. गांधींच्याच मृत्यूविषयीच्या विचारांवर आधारित त्याने दास्तानगोई बांधली होती आणि त्याचा अवघा 3रा प्रयोग करून ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मृत्यूचा इतका धक्का मला होता की मला माहीत नाही, कदाचित आपण असं म्हणतो की अबोध मनात आपलं खूप काही साचत जातं, तो फुगा फुगत जातो आणि काहीतरी निमित्त होऊन त्याला टाचणी लागते आणि ते कुठल्या तरी मार्गानं बाहेर फसफसून येतं. माझ्यात कविता जन्माला आली. वा. तर मला अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तो आरंभबिंदू आठवतो. 9 मे 2018 रोजी तो गेल्याचं मला 10 तारखेला कळलं आणि मी अगदी जूनपासून अचानकपणे कविता लिहायला लागलो. तर 2018 ते 2020 या म्हणजे या वर्षांमध्ये लिहिलेल्या कविता या संग्रहात एकत्र आहेत आणि त्याला श्रद्धांजली म्हणून आपल्याला काय करता येईल, तर तो जो कलाप्रकार खेळत होता, ज्या कलाप्रकारात तो प्रयोग करत होता, तो आपल्या मातृभाषेत आणता येईल का, हा माझा प्रयत्न होता आणि 2020 साली तो मराठीत आणला गेला. तर ही पार्श्वभूमी या दोघांसाठीची मुळात आहे, दास्तानगोई आणि माझं कविता लेखन. वा. मला वाटतं वैयक्तिक दुःख हे विस्तारून त्याचं काहीतरी नवं काय करता येईल हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण नाहीतर तुम्ही फक्त वैयक्तिक दुःखात अडकलात तर आयुष्यभर तिथेच असता. त्या वैयक्तिक दुःखाला जेव्हा तुम्ही पचवता तेव्हा तुम्ही काहीतरी नवं आणता आणि समोरच्यालाही त्याचं वैयक्तिक दुःख पचवण्याची नवी शक्ती देता. मला वाटतं अक्षय तू हे साध्य करतोयस आत्ता, ज्या पद्धतीने तू जातोयस ते. पण मला सांग, लहानपणापासून मुळात तुला कवितांची आवड असेलच नाही का? म्हणजे जरी हे आपण धरूया की हा अतिशय वाईट ही घटना होती आणि तुझ्या व्यक्तिगत आयुष्यातला तो जो मित्र असेल तर केवढा मोठा आघात असेल मी समजू शकतो. पण मला विचारायचं आहे की मूळ कविता लहानपणापासून तुला आवडायच्या का? हो, माझ्या घरी वाचनाचं वातावरण होतं आणि घरी पुस्तकं खूप होती. विशेषतः आत्या खूप वाचायची. ती प्राध्यापक होती आणि आत्या आणि आजी दोघेही खूप वाचायचे आणि त्यांचा वैयक्तिक संग्रह खूप मोठा होता. त्याच्यामुळे लहानपणापासून भाषेचे संस्कार होतेच आणि अनेक कविता लहानपणापासून तोंडपाठ होत्या, त्या आत्ताही आहेत आणि त्याच्यामुळे कविता पाठ करणं, वाचणं यासाठी मला कधी असं विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. ते आपसुकच लहानपणापासून बघत आलो आणि मलाही वाचनाची आवड होती. त्यामुळे कवितेशी माझा वाचक म्हणून खूप आधीपासूनचा संबंध आहे. लिहायला मी जरी 2018 सालापासून लागलो असलो तरी कवितेशी ऋणानुबंध खूपच आधीपासूनचा आहे. क्या बात आहे. आता ना काही अजून विश्लेषण मी न करता अक्षयला विनंती पुन्हा एकदा करणार आहे की एक त्यांनी या संग्रहातली किंवा कुठलीही त्याला जी आवडेल ती कविता त्यांनी वाचून दाखवावी. मला चालेल तुला? अगदी अगदी अगदी. तुझ्यानंतर विस्तीर्ण कोलाहल तुडवत निर्वात पोकळीकडे चालत राहताना एक एक अवयव गळत राहतो अन विदेही होतानाचा आवाज कोलाहल वाढवत राहतो. खारीच्या वाट्यानं सेतू सांधला जात असेलही पण कोलाहलात भर पडते ती पडतेच. ध्वनी निर्माण करणाऱ्या यातना कमी तीव्रतेच्या असतात किंवा नाही मला ठाऊक नाही. ध्वनी निर्माण करणाऱ्या यातना कमी तीव्रतेच्या असतात किंवा नाही मला ठाऊक नाही, पण जीभ उचकटून फेकणाऱ्या यातना नक्कीच धारदार असतात. कोलाहलातली महाकाव्य कुठल्या यातनांचं खत पिऊन फोफावतात आणि मौनातली महाकाव्य कुठं कोरून ठेवतात हेही मला ठाऊक नाही. पण तुझ्यानंतर पाण्याच्या तळाशी एक जागा मुकर्रर केली आहे मी. तुझ्या शेजारीच दफन व्हायचंय मला. पाण्याच्या तळाशी नसेल कुठलाच कोलाहल. बेगम अख्तरचं गाणं गात गात मायेनं पाणी पोटात घेईल मला. लाटा फोडत फोडत अल्लद तळाशी पोहोचवेल. यात्रेत माझे अवयव जिथे जिथे गळलेले असतील तिथे तिथे निर्माण होत जातील एक एक डेरेदार वृक्ष. पाण्याच्या तळाशी पोहोचत असताना कोलाहल फाडत उगवत जाईन मी. माझं महाकाव्य असं जन्मेल माझ्यानंतर. माझं महाकाव्य असं जन्मेल माझ्यानंतर. अक्षयची जी
कविता आपण मगाशी बघितली जंगल, तर मला अक्षय ती वाचताना माहिती आहे, छोटी कविता वाचताना एक नकळत समीक्षकाची नजर जाते असं असेल, पण जेंडर क्रिटिसिझमच्या दृष्टीने ही मला कविता हीच नाही, या संग्रहातील अनेक कविता या महत्त्वाच्या वाटतात की सहसा जो कवी असतो, जो पुरुष असतो, तर त्याच्या निवेदनामध्ये अनेकदा तो स्त्रीला उद्देशून तू जर बघितलंस तर, म्हणजे याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मला वाटतं ग्रेस. म्हणजे त्यांचं साधी जशी ओळख की मी पुरुष असणार नाही, त्यांच्यात तो आत फार असा एक हे की मी पुरुष असता नाही, केस उदवले माझे, पण तो जेंडर क्रिटिसिझममधला अजून एक पुढचा प्ले. पण इथे तुझ्या ह्याच्यात तुझ्या काही कविता मला दिसतात की जिथे एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला संबोधतो, किंवा कधीकधी असं मला वाटतं की तू ह्या लिंगातीत जाण्याचाही प्रयत्न करतोस. म्हणजे जिथे कदाचित स्त्री आणि पुरुष हे डिस्टिंक्शन काही काही कवितांमध्ये तुझं राहत नाही, म्हणजे ज्याला युनिसेक्स पद्धतीचं संवेदन म्हणतात तशा याच्यात जातोस, जे मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. या एकंदर जेंडर क्रिटिसिझमच्या दृष्टीने तुझ्या संग्रहाकडे बघताना माझी झालेली निरीक्षणं, तुला काय याच्याविषयी बोलायला आवडेल? मला जेंडरपेक्षा जास्त मैत्र महत्वाचं वाटत आलंय. ते मैत्र त्याच्यामध्ये उमटलंय. अगदी. हा संग्रह एका अर्थानं भावनिक आत्मचरित्रच आहे. तो अंकितलाच अर्पण केलेला आहे, त्यामुळे यातल्या बहुतांश कविता या अंकितला उद्देशूनच आहेत. आम्ही दोघं दास्तानगो, लिखाण, कविता, संगीत या सगळ्या मुद्द्यांवर खूप एकमेकांच्या जवळ होतो. त्यामुळे त्या कविता मैत्र असण्याच्या कविता आहेत. लिंग त्याच्यामध्ये असणं हे कदाचित खूप नकळतपणे झालेलं असेल, पण मला असं वाटतं की त्या मैत्र असण्याच्या कविता आहेत आणि हे मैत्रच लिंगाच्या पलीकडे घेऊन जाणार असेल. वा वा. आणि त्यामुळे त्या कविता खूप वैशिष्ट्यपूर्ण झाल्या. म्हणजे एक सहज स्वाभाविक मैत्रभाव आणि ज्यामधनं विस्तारत जाणारी जाणीव जी पुन्हा युनिसेक्स आहे. होय. म्हणजे जी एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीलाही उद्देशून म्हणू शकते की एखादा जर अपघाती मृत्यू एखाद्या मैत्रिणीचा झाला तर तिच्याही शेवटी मनात येणारं संवेदन हे थरथरणाऱ्या कोकिळेच्या कंठाचंच असणार आहे. म्हणजे शेवटी कवी हा एका फक्त लिंगात किंवा जेंडर आयडेंटिटीत कधी अडकत नाही. पण तरीही मला हे वैशिष्ट्य वाटलं आणि बरं झालं अक्षय मी हा प्रश्न तुला विचारला, कारण तू हे सांगितलंस हे तुझ्या कमी वाचक मित्रांना माहिती आहे. म्हणजे तुझे फॅन्स मला खूप माहिती आहेत आणि जे खूप मला सांगत असतात, कौतुक करत असतात, पण त्यांना हे बहुतेक माहिती नाहीये. त्यामुळे या निमित्ताने सांगितलं गेलं. आणि मला वाटतं की एका मित्राने दुसऱ्या मित्राला वाहिलेली यापेक्षा अधिक हृद्य, अधिक समृद्ध अशी श्रद्धांजली दुसरी असू शकत नाही. त्यामुळे तुझा मित्र अंकित जिथे कुठे असेल तिथे त्याला छान वाटत असेल, एवढं मी तुला नक्की सांगतो.